नमस्कार मंडळी. तर चला आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या एकदम अशा आवडत्या ठिकाणी, कारण की 2025 मधली ही पहिली ट्रिप आणि खूप वर्षाची वाट पाहिली होती या ट्रिपची. आणि खूप प्लॅन झाले, कॅन्सल झाले, कोणी आलं नाही आलं, असं करत करत शेवटी ठरवलं की चला आपण 4 जण निघूया. आणि आम्ही पोहोचलो. तर आम्ही इथे पोहोचलेलो आहे अमृतसरला. तर अमृतसरला काय आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि अमृतसरला रात्री आम्ही 1 वाजता पोहोचलेलो होतो. त्यानंतर आम्ही रूम शोधली. आमची रिक्षावाले खूप कोऑपरेटिव्ह आहेत, व्यवस्थित पोहोचवलं आम्हाला आणि मस्त आराम केला. त्यानंतर सकाळी व्यवस्थित छान तयारी करून निघालो. आणि ही आहे ना लिफ्ट होती, मस्त छान सुंदर लिफ्ट होती. आणि हे बघा, ही आता आम्ही निघालो आहे. सगळ्यात आधी अमृतसरला येणार म्हटल्यावर आपण गोल्डन टेम्पलचंच दर्शन घेणार, तर आम्ही तिथेच निघालो होतो स्वर्ण मंदिराकडे. आणि तिथे ना असं छान स्ट्रक्चर केलेलं आहे आणि खूप स्वच्छता त्या जागेपुरती तरी खूप चांगली स्वच्छता आहे. त्यानंतर आम्ही पूर्ण अमृतसर फिरलो, पण जसं नॉर्मली असतं त्या पद्धतीने आहे तिथे. पण तो जो एरिया आहे ना तो खूप सुंदर आहे आणि व्यवस्थित छान नीट क्लीन आहे. बाजूलाच एकदम मार्केट आहे. आणि इवन इथे तर बाजूला मार्केट आहेतच, पण आतमध्ये जाताना सुद्धा तुम्ही असं प्रॉपर मार्केटमधूनच जाता, एवढे सगळे तिथे दुकानं आहेत. तर जाताना आपल्या लेडीजला तर खूप मजा येते, कारण की खूप चांगले चांगले शॉप्स दिसतात. आणि तिथलं जे आहे महत्त्वाचं ते म्हणजे फुलकारी ओढण्या, फुलकारी ड्रेसेस, तर ह्या सगळ्या खूप महत्त्वाच्या गोष्टी तिथे आहेतच. तर इथे आम्ही थांबलेलो होतो आणि इथे आम्ही घेतलेले होते आधी डोक्याला बांधण्यासाठी जे रुमाल लागतात ते, कारण की या स्वर्ण मंदिरामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की डोक्यावर पदर असल्याशिवाय किंवा डोक्यावर कपडा असल्याशिवाय तुम्ही अजिबात जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही या आजोबांकडनं घेतलेले होते. हे 10-10 रुपयाचे. जर तुम्हाला नसेल घ्यायचे ना तर मंदिराच्या समोरच 2 बास्केट असतात, त्याच्यातले उचलून जर तुम्ही बांधले तरीसुद्धा चालतात. खूप लोक असे सुद्धा करतात. आणि हे म्हटल्याप्रमाणे हे बघा पूर्ण मार्केट आहे. आणि बस हा मार्केटमधून रस्ता सुरू होतो. आम्ही गार्गीसाठी सुद्धा घेतलं, दोघांसाठी घेतलं. आणि माझ्या डोक्यावर तर ओढणी असणारच होती, त्यामुळे मी घेतलेलं नव्हतं. तर इथे मस्त असे शॉप बघत बघत आम्ही पुढची जर्नी सुरू केली. आणि माझी जी ओढणी होती ना तीसुद्धा अमृतसरवरून माझ्या वहिनीनेच आणलेली होती माझ्यासाठी, म्हणून मी तीच घेतलेली होती. आणि हे फायनली दिसलं ते म्हणजे सुंदर असं गोल्डन टेम्पल. तुम्हाला आता पाहताना ना खूप वेगळ्या गोष्टी वाटतात, पण जेव्हा आपण तिथे असतो तेव्हा साक्षात बघतो ना त्या गोष्टींचा अनुभवच काहीतरी वेगळा असतो. आणि छान वाटत होतं हे सगळं पाहताना. तर आम्ही गेलो. आणि हे मिस्टरांनी ऑलरेडी मागच्या 2 वर्ष आधी कदाचित ते गेलेले होते मित्रांसोबत. तेव्हा म्हणाले होते की आपल्याला पूर्ण फॅमिली कविता जायलाच पाहिजे. आणि पुढचे प्लॅनसुद्धा आमचे होतेच, पण सुरुवात आम्हाला इथूनच करायची होती. तर इथे आम्ही आलेलो होतो. आणि म्हटल्याप्रमाणे खूप नीटनेटकं स्वच्छ नियम आहेत, एकदम कायदे कानुनीने सगळं चालतं. तुमच्या बॅगसुद्धा चेक होतात. बॅग चेक का होतात यासाठी, जर तुम्ही नवीन कुठल्या चपला वगैरे घेतलेल्या असेल ना तर त्यासुद्धा तुम्ही आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. तुमच्या बॅगमध्ये ते काही असतं कामा नाही. म्हणजे चप्पल भले आता ती मग लहान मुलांची असो किंवा मग ती मोठ्यांची असो किंवा नवीन घेतलेली असो, तर त्या अजिबातच नाही आतमध्ये अलाउडच नाही आहे. ते तुम्हाला बॅग चेक कराव्या लागतात आणि ते बाहेरच्या बाहेर ठेवावे लागतात. आणि शू रॅक जर म्हणाल तर वेगळ्या आहेतच तिथे, तर त्याची चांगली सोय आहे. त्यानंतर पाण्यातून असं पाय स्वच्छ धुवून, हातपाय स्वच्छ धुवून आपण आपल्या मंदिरामध्ये प्रवेश करतो. आणि जे समोर दिसतं ते हे सगळ्यात महत्त्वाचं, ते म्हणजे आता गोल्डन टेम्पल दिसतं आपल्याला. आत्ता सकाळचं दृश्य आणि रात्रीचं दृश्य तुम्हाला दोन्ही या व्हिडिओमध्ये दिसणार आहे, कारण की आम्ही दोन्ही वेळचं दर्शन घेतलेलं होतं. आणि खूप भली मोठी रांग होती, त्यामुळे आम्ही आत्ता दर्शन घेणं टाळलेलं होतं, कारण की पुढचे जे काही गोष्टी आहेत त्या आम्हाला अटेंड करायच्या होत्या. त्यामुळे जर इथे लाईनमध्ये लागलं असतं तर पुढच्या गोष्टी झाल्या नसत्या. सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, प्रवास करायचं म्हटलं की आपण या सगळ्या गोष्टी काही गोष्टी ठरवूनच पुढे निघत असतो. त्यामुळे इथेच नमस्कार केला आणि आम्ही पुढे निघालेलो होतो. तर म्हटलं चला जर संध्याकाळी आपण आलोच तर नक्कीच पुढचं दर्शन घेऊ. हे माहीत नव्हतं आम्हाला संध्याकाळी जाऊ की नाही जाऊ, पण डोक्यात तर होतं की जायचंच आहे, कारण की प्लॅन कधी कुठले कॅन्सल होतील काय होतील सांगता येत नाही प्रवासामध्ये. तर इथे पाणी पिण्याची सोय बघा ही अशा पद्धतीची असते. इथे कुठलेच ग्लास वगैरे नाही आहे. इथे हे असे स्टीलचे बाऊल आहेत. आणि तिथे तुम्हाला समोर दिसत असतील ना तर 4-5 बायका मिळून ग्लास वगैरे धुण्याचं काम करत आहेत. आणि इथे म्हटलं ना स्वयंसेवा खूप चालते किंवा सेवाभावी लोक इथे खूप जास्त असतात. त्यानंतर तुम्ही जे पाहिलं ते होती ती पालखी होती त्यांची. आणि गार्गीला खूप जास्त आवडलं. त्यानंतर इथलं लंगर म्हणजे आपला जो
भोजनालय असतं, आपला जो भंडारा असतो, तर अशा ठिकाणी जेवायला सगळ्यांनाच आवडतं आणि इथलं जेवण खरंच रुचकर असतं. प्रत्येकच भंडाऱ्यातलं, प्रत्येकच देवस्थानाचं, शेगाव, शिर्डी सगळ्याच पद्धतीचं. आणि इथे ही तुम्हाला दाखवताना ही पाणी वाढण्याची पद्धत बघा अशी आहे. एक मशीनच जाते, सरळ तुमच्या ग्लासाजवळ उभी राहते आणि ते वरून नॉब ऑन करतात आणि पाणी येतं, म्हणजे वाकून पाणी वाढत बसत नाही. तर इथे होती दाल मखनी, भात होता, एक कोबीची भाजी होती आणि मुळ्याचं लोणचं होतं आणि चपाती, हे सगळं होतं. जेवण झाल्यानंतर आपण आपलं ताट उचलून घेऊन जायचं. तिथले जे काही पाणी वगैरे असेल ते दुसऱ्या एका ठिकाणी सांडवलं जातं, ग्लास एका ठिकाणी घेतले जातात आणि ताटं एका ठिकाणी घेतली जातात. अशा पद्धतीने आमचं सगळं छान फिरून झालेलं होतं. बस त्याच्यात बाहेरून निघालात की तिथं तुम्हाला दिसणार आहे जलियनवाला बाग. जे आपण पुस्तकात वाचलेलं होतं, जलियनवाला बाग हत्याकांड, हे सगळ्यांनाच माहीत असणार आहे. आपल्या इतिहासाच्या पुस्तकातलं खूप गोष्टी आहेत, त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण वाचलेल्या आहेत आणि ज्या वाचूनच आपल्याला असं अंगावर काटा येतो की बापरे, एका दमाने इतक्या लोकांना मारलं, इतकं सगळं झालं. तर ते आम्ही पाहत होतो. तशा ऐतिहासिक गोष्टी खरंच पाहताना ना अजून रिलेट व्हायला होतं. वाचन तर करतोच आपण, पण जेव्हा आपण ह्या गोष्टी बघतो तेव्हा अजून चांगल्या गोष्टी चांगल्या रीतीने आपल्याला कळून येतात. तर तिथे असं छोटंसं म्युझियम टाईप आहे आणि काही असेल तर इथल्या गोष्टी आहेत. आणि ही जी विहीर आहे, जी आपण पुस्तकात वाचली होती की लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी यामध्ये उड्या टाकलेल्या होत्या, तर ती ही विहीर आहे, ती अजूनही तशीच आहे. त्याचप्रमाणे इथे जो मला जे स्क्वेअरमध्ये दिसतंय ना, ह्या आहेत त्या गोळ्या ज्या त्या ब्रिटिश सरकारने झाडलेल्या होत्या आपल्यावर, आणि या गोळ्या आहेत, गोळ्यांचे निशाण आहेत, त्याला त्यांनी स्क्वेअर करून ठेवलेले आहे. त्याच पद्धतीने ह्या गोळ्या कुठल्या रायफलमधून, कुठल्या बंदुकीतून आलेल्या आहेत, त्याची काय स्पीड होती, हे सगळं इथे मेन्शन केलेलं आहे. सगळ्याच गोष्टी, म्हणजे किती धावपळ झाली असेल, किती रँडमली त्यांनी गोळ्या मारलेल्या आहेत आणि किती जीव इथे गमावलेले आहेत, आपण विचारच करू शकत नाही. तेव्हाचं काय वेगळंच होतं ते सगळं. तर हे सगळं आम्ही पाहिलं आणि मुलांना ह्या गोष्टी खरंच रिलेट होतात. पुस्तकातल्या मुलांना काय, आपणसुद्धा वाचलेल्या आहेत. त्यानंतर आहे इथे हे जे आहे तुम्हाला दिसते पार्टिशन ऑफ काय म्हणतात त्याला, एक नाव होतं मी विसरली यार. आणि याच्यातल्या आतमधली शूटिंग अजिबात घेतली जात नाही, त्यामुळे तुम्हाला त्यातली काहीच क्लिप दिसणार नाही. पण याच्या आतमध्ये ना पार्टिशन झाल्यावर काय काय गोष्टी घडल्या, काय काय गोष्टी तिथे घडत होत्या किंवा कोणाची काय अवस्था होती, कशा प्रकारे काय झालं होतं, हे सगळं तिथे आतमध्ये मेन्शन आहे. जवळजवळ 1 ते 1.5 तास लागतो आपल्याला फिरायला. तिथे ऑडिओ क्लिपसुद्धा आहेत, व्हिडिओ क्लिपसुद्धा आहेत. तर ह्या सगळ्या तुम्ही ऐकू शकता. त्यानंतर आम्ही आयुष्यात पहिल्यांदा ते खाल्लं, म्हणजे मसाला सोया चाप, पण आम्हाला इतकं काही आवडलं नाही. त्याचनंतर अमृतसरची फेमस आहे ती ज्ञान की लस्सी, ही तर आम्हाला ट्राय करायचीच होती, म्हणजे मिस्टरांना आणि मुलाला, कारण की मी दुधाचे प्रकार तर मी तसेही खात नाही. तर इथे 2 प्रकारच्या लस्सी मिळतात, ते म्हणजे एक पेढेवाली लस्सी आणि एक साधी लस्सी. तर ज्याला जशी आवडते त्या हिशोबाने आम्ही दोन्ही घेतलेल्या होत्या टेस्ट करायला म्हणून. तर काय होतं ना की आपण ज्या गोष्टी नेहमीच खातो ती गोष्ट आपल्याला जास्त रुचकर लागते, की आपण दुसऱ्या ठिकाणी जातो ती गोष्ट पचायला म्हणा, की ती चव आपल्याला एक्सेप्ट करायला म्हणा थोडासा वेळ लागतो. तर ह्यांना विचारलं कशी वाटली, तर म्हणे हां चांगली आहे, लस्सीमध्ये पेढा टाकला आहे तर चांगली आहे. तर असं म्हणजे एवढा पण छान रिव्ह्यू त्या दोघांनी मला काही दिला नाही. ते म्हणाले तू टेस्ट कर, तुला कळेल. म्हटलं मला तर खायचीच नाही आहे, मी खाऊच शकत नाही. त्यानंतर इथे एक होतं वैष्णोदेवीचं मंदिर आहे. इथे या मंदिरामध्ये सगळ्याच देवांच्या प्रतिमा आहेत. वैष्णोदेवीचं जसं गुफा असतं त्या पद्धतीने असं जायचं वगैरे, अशा छान पद्धतीने इथे बनवलेलं आहे. जर तुम्ही अमृतसरला याल तर तुम्ही हा पूर्ण प्लॅन करता की आपण पहिला मंदिर करायचं, त्यानंतर जलियनवाला बाग करायचं, त्यानंतर तिथे गाड्या सगळ्या तुम्हाला सतत विचारत राहणार की वाघा बॉर्डरला जायचं आहे का, वाघा बॉर्डरला जायचं आहे का. तर जर तुम्ही वाघा बॉर्डरची कुठली गाडी जर बुक केली तर त्याच्यामध्ये हे मंदिर तुम्हाला नक्की दाखवतील. आणि चांगलं सुंदर असं मंदिर आहे. इथे तुमचा अर्धा तास आरामात जातो आणि व्यवस्थित फिरण्यासारखं आहे. सगळे देव इथे आहेत. आणि हे बघा, हे सगळं फिरून झाल्यानंतर लास्ट अशा गुफा आहेत, जसं प्रॉपर वैष्णोदेवीला आहेत तसं. आणि मग येतं ते वैष्णोदेवी मातेचं दर्शन घडतं आपल्याला. आणि खूप सुंदर रीतीने यांनी छान रेडी केलेलं होतं. तर खूप चांगलं मंदिर आहे असं. म्हणजे अजून गुफा मोठीच आहे बघा, अजून त्या गुफेतून दुसऱ्या गुफेत, दुसऱ्या गुफेतून तिसऱ्या गुफेत असं आहे. त्यानंतर रामाची पूर्ण रामचरित्र म्हणजे आपलं रामाची पूर्ण जर्नी आहे. त्यानंतर कृष्णाजींची आहे. आणि मग येते ते वैष्णोदेवी मातेचं दर्शन घडतं आपल्याला. तर हे आहे ते. तर अशा पद्धतीने हे सुद्धा मंदिर खूप चांगलं आहे. जर तुम्ही अमृतसरला गेलेले असाल किंवा जाणार असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच कळतील.
तर ते दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो परत एका गोष्टीकडे, म्हणजे एक चांगला स्पॉट बघण्याकडे. तर तो होता तो म्हणजे वाघा बॉर्डर, त्याला खरं म्हणजे अटारी बॉर्डर असं म्हटलं जातं. तर इथे लेडीज आणि जेंट्सची वेगळी रांग असते म्हणजे चेकिंगसाठी म्हणून, आणि बाकी नंतर तर मग एकत्रच सगळे बसलेले असतात आणि भरपूर गर्दी असते. थोडीशी धावपळ होते कारण की सगळ्यांना जागा मिळाली पाहिजे, त्या हिशोबाने थोडीशी धावपळ होते. आणि खूप चांगला मोठा परिसर आहे हा. आणि इथे गर्दी म्हणाल तर ही बघा, क्राऊड म्हणजे काय सांगताच येत नाही, किती हजारोने असेल. वरचं जे तुम्हाला खाली दिसत होतं ना, ते सुद्धा फुल झालेलं होतं काही वेळाने, आणि खूप जास्त गर्दी. आणि भारत पाकिस्तान हे जे आपण ऐकतो ना, ते ती इथे पाहायलासुद्धा मिळतं की आपल्याकडे इतकी गर्दी आणि त्या साईडला खूप जास्त, म्हणजे याच्यापेक्षा काय म्हणणार त्याला 1% तिथे गर्दी नव्हती, इतकं असं असतं. आणि सगळ्यात आधी जे असतं ना इथे, तर इथे लेडीजला झेंडे दिले जातात आणि छान असे त्यांना घेऊन फिरायचं असतं आपल्या साईडने. आणि एक सैनिक असतात जे सगळ्यांना एनकरेज करत असतात की म्हणजे टाळ्या वाजवा, आवाज हे ते. आणि इथे सगळ्या लेडीजला बोलवलं जातं की ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी या आणि खाली तुम्ही डान्स करू शकता. अर्धा तास हा प्रोग्राम सुरू असतो. माझा पण विचार होता, पण परत म्हटलं ह्या गर्दीतनं परत यावं लागेल, आपल्यासोबत गार्गीसुद्धा आहे, तर चिडचिडसुद्धा आहे, त्यामुळे म्हटलं नको, आपण इथूनच बसून एन्जॉय करूया. आणि ती थोडी गर्दी वाढतच होती. तिथे नाचलं काय नाही, इथे बसून एन्जॉय केलं काय सारखंच आहे. तर हे सगळं झालं. मग सगळ्या गोष्टी जागच्या जागी झाल्या. आणि ह्या परेड एवढ्या छान असतात ना, बघण्यासारख्या असतात. मी सगळ्याच काही शूट केलेले नाही आहे क्लिप्स, कारण की मी बघण्यामध्ये खूप बिझी होते. आणि जेव्हा ते 2 गेट खुलतात, इंडिया आणि पाकिस्तानचा, आपला भारत पाकिस्तानचे, जेव्हा 2 एकाच वेळी गेट खुलतात, तेव्हा सगळे असे एकदम उभेच झाले होते. आणि मग तिकडचे सैनिक जे असतात आणि आपले सैनिक, मग त्यांचं जे मार्चपास असतं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खरंच बघण्यासारखं आहे. इथे ह्या तुम्हाला या क्लिप्समधून काहीच कळणार नाही, काहीच नाही, पण तो तिथे जाऊन जो अनुभव येतो ना, तो खरंच सुंदर असतो. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी आपण जे काही फ्लॅग आपले खाली उतरवले जातात ते असतं. मी ती क्लिप अजिबात घेतलेली नाही आहे. आणि त्यानंतर मग गार्गीला एका सोल्जरसोबत भेटायचं होतं. मग आम्ही एका सोल्जरला भेटलो, त्यांना हँडशेक केला, एक फोटो काढला आणि निघालो. तिला म्हणलं सोल्जरला भेटायचं होतं. तर हे आहे ते इंडियाज फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स, BSF. तर असं छान झालं. तिथून रिटर्न येताना म्हटल्याप्रमाणे सकाळी जे रात्रीचं जे दृश्य आहे आपल्या गोल्डन टेम्पलचं, ते तुम्हाला दाखवायचं होतं. तर आम्ही परत संध्याकाळी आलो आणि ते गर्दी कमी असल्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊन दर्शनसुद्धा घेतलेलं होतं. तर अशा पद्धतीने आमची ही पहिल्या दिवसाची ट्रिप खूप मस्त झालेली होती. सगळा थकवा निघून गेलेला होता. इथून एंटर करेपर्यंत इथपर्यंत तुम्ही कॅमेरा ऑन करू शकता, त्यानंतर तुमचा कॅमेरा ऑन होऊ शकत नाही. तर त्यामुळे मीही त्या जिथे नाही म्हटलं तिथे नाहीच करायचं, कशाला उगाच आपण करायचं. आपण अनुभव घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच पाहाल आणि नक्कीच एन्जॉय कराल. तर रिटर्न येताना वाघा बॉर्डरवरून रिटर्न येताना थोड्याशा छोटे हे असं छान आम्हाला झाड हे दिसलं होतं, बगीचा दिसलं. तर आम्ही छान फोटो काढले, थोडा व्हिडिओ वगैरे काढले आणि मजा आली. खूप मजा आली. आजचा पहिला दिवस तरी खूप छान होता. अजून पुढची जर्नी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि असेच छोटे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन. तुम्हाला आवडले असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढचे व्हिडिओ पाहायला आवडतील का तेही सांगा. तर चला भेटूया अशा एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. अमृतसरला पोहोचलो, त्यानंतर आमची जर्नी पुढे कुठे जाणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करेनच. तर व्हिडिओ एडिटिंगला आता थोडा वेळ होतो आहे, तर नक्की भेटूया. आणि हो, तिथे गेल्यानंतर अमृतसरला गेल्यानंतर केसर का ढाबा इथे एकदा नक्की जेवायला जा, खूप सुंदर जेवण आहे. बाय.